1000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. अडाणी नोटेशन या सिरीजला असेच प्रेम आणि असेच आशीर्वाद असू द्या. नमस्कार, मी अनिल शंकर करंजवकर. आज आपल्या अडाणी नोटेशन या 8व्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण एक शेंगदाणा ठेकाबद्दल बोलणार आहोत. शेंगदाणा ठेका म्हणजे एक लेझिमचाच ठेका आहे, लेझिम ठेका आहे आणि त्याचा हाफ केला तर तो शेंगदाण्यासारखा वाजतो. म्हणजे आम्ही त्याला नाव ठेवलेलं आहे शेंगदाणा उचल. मी वाजून दाखवतो. शेंगदाणा उचल. हा ठेका वाजला की नाचायची इच्छा झालीच पाहिजे. हा ठेका मिरवणूक, लावणी, दिंडी अशा बऱ्याच प्रकारामध्ये, मिरवणुकीमध्ये पण वाजवला जातो हा ठेका. आणि बरेच लोक दिंडीमध्ये पण वाजवतात, म्हणजे ज्ञानबा तुकाराम. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. आपण या ठेक्याचे थोडेसे प्रकार बघूया. पहिला बघूया. आता दुसरा प्रकार बघूया. याचाच खाली बरी करूया आपण. आता एक तिसरा प्रकार बघूया. आता ह्याचाच एक चौथा प्रकार बघूया. आता नोटेशन कसं लिहायचं ते आपण बघूया. पहिल्या नंबरचा जाऊया. 1 2 3 4 धिंग ताक गती ताक, 2 ताक गती ताक, 3 ताक गती ताक, 1 दिन धिताक धिंग ताक गती ताक, 2 गती ताक दिन ना गती ताक धितांक धितांक. आता दुसऱ्या पार्टला जाऊया. धिंग ना गती ताक, दिन ना गती ताक, 3 ना गती तांग, 4 5 6 दिन ना धिना नकत. आता तिसऱ्या पार्टला जाऊया. हा रिपिटेशन मारलेला आहे. म्हणजे तुम्हाला कमी जागेमध्ये कसं लिहायचं ते तुम्हाला कळेल. दिन नांगड दिताक, दिन दिन दिता, दिन नांगड दिताक, दिन दिन दिता, दिन दिन दिताक, दिन दिन दिता, दिताक 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 दा. आता चौथ्या पार्टला जाऊया. दिन नांगड दिताक, दिन नांगड दिताक, 3 नांगड दिताक, 4 5 6 7 द द द द द द द द दिन नांगड दिताक, द ताक, 2 नांगड दिताक, दिन नांगड दिताक दिताक, दांदना ताक, दांदना करता द द द द द द द. एक टीप देतो तुम्हाला, कारण का असं केलं ना का रिपिटेशन असं समजायचं. ही खूण रिपिटेशनची आहे, म्हणजे आपल्याला जागा कमी लागणार. बरोबर आहे. पार्टला जाऊया आपण. 1 2 3 4. आता दुसऱ्या पार्टला जाऊया. 1 2 3 4. आता तिसऱ्या पार्टला जाऊया. 1 2 3 4. आता चौथ्या पार्टला जाऊया. 1 2 3 4. ठिका कोणत्या कोणत्या गाण्यात वाजवलाय ते बघूया आपण.
दिसला ग बाई दिसला मला बघून घालत दिसला बाई दिसला दिसला ग बाई दिसला जगून घालत दिसला परत ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम काळ्या मातीत मातीत मी पण तारली मी पण तारली मी पण तारली काळ्या मातीत मातीत मी पण तारली मी पण तारली मी पण तारली. चौथं गाणं आहे या रावजी बसवावजी या रावजी मी बसवावजी करून गाला रे बसवावजी. हे मी गाणं लिहिलेलं आहे दिसला ग बाई दिसला. हे पिंजरा पिक्चर मधलं गाणं आहे. आणि तुम्हाला एक टीप देतो एक छानपैकी. मी ह्याच्यावर एक स्टार मारलेला आहे. हा स्टार कशासाठी मारलेला आहे की तुम्हाला जेव्हा जेव्हा हा शेंगदाणा ठेका येईल तेव्हा सारखं शेंगदाणा लिहायला नको. तर नुसतं स्टार मारला ना त्या जागेवर ज्या ठेक्यावर म्हणजे तुम्हाला कळेल की हा ठेका आला शेंगदाणा म्हणून. हा भाग तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. धन्यवाद.